रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत पॅटर्नवरून ब्लाऊजची कटिंग। त्यासोबत मी तुम्हाला आपले जे कटोरी पॅटर्न असतात ना, त्यांचा वापर करत आपण इथं कॉलर नेक ब्लाऊजची कटिंग करणार आहे। म्हणजेच हाफ कॉलरमध्ये ब्लाऊज आपण आज इथं बघणार आहेत। तर सर्वप्रथम मी इथं बॅक पार्टची कटिंग करून घेणार आहे अस्तरवर। तर बघा, तयार उंची 16 इंच हवी, तर मी 17ला पॉइंट लावला। त्यानंतर इथं शोल्डर मी घेतलेला आहे 8 इंचाचं, तसंच मुंडा खोली देखील मी 8 घेतलेली आहे। आणि हे जे काही ब्लाऊज आहे ते 44 मापाचं आहे, म्हणून 11 + 2 असे 13 इंच मी इथं घडी घेतलेली आहे। आपण इथं मुंड्याचा आकार दिलेला आहे। इथं गड्याची रुंदी देखील मी घेतलेली आहे। आता आपलं हे ब्लाऊज जे आहे ते कॉलर नेक असणार आहे, म्हणून गळा उंचीला फक्त 1 इंच घेतलेला आहे। शोल्डर उतार आपल्या ह्या बाजूला येणार आहे। आता बघा, इथं आपण पॅटर्नचा जे पॅटर्न मी तुम्हाला सेल करते त्यावरून तुम्ही जे आहे ते कॉलरचं ब्लाऊज देखील बनवू शकता। तर मी पॅटर्न असं मोजून चेक करते, मला उंचीला बरोबर 1.5 इंच कमी पडतंय। जे साईड पॅटर्न आहे ना, ते मला उंचीला 1.5 इंच कमी पडतंय। तर मी तसं ठेवत इथं व्यवस्थित मार्किंग करते आणि पॅटर्नमध्ये आपल्याला काय बदल करायचे आहेत अजून शोल्डरमध्ये ते देखील तुम्हाला इथं सांगते। बघा, आता हे जे पॅटर्न आहे ते आहे तसंच मी मार्किंग करून घेते। यामध्ये चेंजेस आपण करणार आहेत उंचीमध्ये। जे आपल्याला 1.5 इंच उंचीला कमी पडलेलं आहे ते उंची मी इथं वाढवून घेतली। त्यानंतर हे 44 मापाचं ब्लाऊज कटिंग करते आणि त्यासाठी मी 42 मापाचे पॅटर्न इथं वापरमध्ये घेतलेले आहेत। तर हे बघा, इथं आपण ही जी क्रॉसपट्टी आहे याला देखील आपण वाढवून घेणार आहेत, कारण आपले हे जे ब्लाऊज आहे ते 44 मापाचं आहे आणि मी इथं 42 मापाचे पॅटर्न वापरमध्ये घेते। तर क्रॉसपट्टी मला बरोबर 1.5 ते 2 इंच इथं वाढवून घ्यायची आहे। तर हे बघा, आपण इथं कटोरीचे ब्लाऊज याच्यामध्ये बनवते, म्हणजे कॉलर नेकमध्ये। तर कॉलर नेकसाठी मी शोल्डर जास्तीचं घेतलेलं आहे आणि आपलं कटोरी ब्लाऊजचं शोल्डर कमी असतं। तर मी इथं अशा पद्धतीने हे जे शोल्डर आहे ही शोल्डर पट्टी अशी एवढी इथं वाढवून घेतलेली आहे। बघा, एवढं आपल्याला ते कमी पडत होतं, कारण आपला हा जो पॅटर्न आहे कटोरीचा तो ओपन गळ्याचा आहे आणि आपलं ब्लाऊज जे आहे ते आपण बंद गळ्यात बनवतोय। तर एवढं शोल्डर आपल्याला वाढवण्याची गरज पडली, मी ते वाढवलेलं आहे आणि परत आपण इथून असं त्याला क्रॉस करून घेतलेला आहे। बघू शकता, हे एवढे चेंजेस आपल्याला यामध्ये करायचे असतात जेव्हा आपण कॉलर नेकचं ब्लाऊज बनवतो आपल्या पॅटर्नपासून। ओपन गळ्याचे पॅटर्न आहेत त्यांचा वापर मी आता बंद गळ्यासाठी करून घेते। तर बघा, इथं सर्व जे आपले मार्किंग केलेले पॅटर्न आहेत ते आपण इथं कटिंग करून घेतले। त्यानंतर मी इथं बाहीची उंची तसंच दंडघेरचं माप इथं घेतलेलं आहे। तर अस्तर मी थोडं एक्स्ट्राचं घेतलेलं आहे, मोठं माप असल्यामुळे। 11ची आपली घडी तसंच बाही उंची आणि असा मी आकार इथं दिलेला आहे। बाही कटिंगचं सविस्तर डिटेलमध्ये व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तर तुम्ही बघू शकता। आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। कॉलर नेक ब्लाऊज ते देखील आपण बघा, बंद गळा आणि ओपन गळा हे एकत्र करत आपण खूप सुंदर असं ब्लाऊज इथं बनवून घेणार आहे। तर आता हे जे काही पॅटर्न आहेत ते ब्लाऊजमध्ये असे व्यवस्थित ॲडजस्ट करायचे आहेत, कारण बघा लांब बाही आहे, एल्बोपर्यंत स्लीव, तसंच माप देखील बऱ्यापैकी मोठा आहे आणि त्यामुळे कसं मग मला इथं कापड थोडा कॉलरसाठी देखील शिल्लक राहायला हवा। मी बघते आता कुठं कसं पॅटर्न आपलं ॲडजस्ट होतंय। तर
तर तुम्ही बघू शकता, जेव्हा मोठं माप असतं आणि आपल्याला एल्बो स्लीव्ह शिवून घ्यायची असते तेव्हा आपल्याला खूपच काटकसर अशी कापडची इथं होत असते. तर आता अशा पद्धतीने मी सर्व पॅटर्न इथं कटिंग करून घेतले. कटिंग केल्याप्रमाणे मी त्यांना स्टिच देखील करून घेणार आहे. मी बघते कॉलर एकतर प्लेन कापडमध्ये बनवते, नाहीतर मग काठाच्या कापडमध्ये बनवते. हा बघा, जो काठ उरलेला आहे हा साडीचा कापड आहे, पण याचा काही उपयोग होणार नाही. आपण काठामध्ये बघू काहीतरी जर जमलं तर एकदम छोटासा कापड देखील आपल्याला ब्लाऊजच्या कामात येऊ शकतो, जेव्हा असं मोठ्या मापाचं ब्लाऊज असतं. आता जसे पॅटर्न मी तुम्हाला उचलून असे बाजूला करून ठेवून दाखवते ना मेन कापडवर असतं, तसंच तुम्हाला देखील करायचं आहे. आणि सर्व पार्ट स्टिचिंग करत एक्स्ट्रा पार्ट आपल्याला कटिंग करून बाजूला करायचं आहे. तर हे पार्ट स्टिचिंगमध्ये आपला बराच असा वेळ जातो, म्हणून मी तुम्हाला एक आयडिया म्हणून असं सांगते की तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता की जेणेकरून तुमचे सर्व पार्ट बरोबर दोन्ही बाजूचे तयार होतील. आता बघा, ही 2 पीस कटोरीचं खालचं पार्ट आहे, याला अशी घडी घालायची आणि हा वाला जो पार्ट आहे इथून असा टक्स घ्यायचा. टक्स घेताना वरती आपल्याला अर्धा इंच कापड प्लेन सोडायचा आहे, जो आपण कटोरीला वर जोडून घेत असतो. टक्स पूर्ण आपल्याला वरपर्यंत घ्यायचा नसतो, हे लक्षात घ्या. 2 पीस कटोरीचा टक्स केव्हा पण असा घ्यायचा आहे. ठीक आहे, दोन्ही टक्स घेतल्यानंतर आता आपण हे जे पार्ट आहे ते कटोरीला असं जोडून घेणार. तर बघा, 2 पीस कटोरीचे पार्ट आपण असं इथं कटोरीला जोडून घेतोय. असं व्यवस्थित आपल्याला जोडत इथं मी परत इंटरलॉक करून घेणार आहे. ब्लाऊज पूर्ण फिनिशिंगमध्ये येण्यासाठी मला तेव्हाच्या तेव्हा इंटरलॉक करायचं असतं. प्रत्येक पार्ट आपला जोडून झाला का जिथं आपली मार्जिन येते तिथं मग मी अशा पद्धतीने फिनिशिंग करत असते. बघू शकता किती सुंदर असा पफ आपला आलेला आहे 2 पीस कटोरीचा. आता ही साईड पॅटर्न आपण इथं व्यवस्थित लावणार आणि याला कटोरी अशी स्टिच करून घेणार. कटोरी जोडताना आपल्याला सर्वप्रथम ह्या बाजूने सुरुवात करायची, वरच्या बाजूने बघायचं पूर्ण कटोरी येते का व्यवस्थित बरोबर आलेली आहे. एक कटोरी वरून जोडली जाते आणि एक कटोरी खालून जोडली जाते. इथं स्टेप बाय स्टेप आपल्याला ब्लाऊजचं व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये शिवून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या बाजूची कटोरी आपण खालून जोडत याला इंटरलॉक करून घेणार आणि मग क्रॉसपट्टी इथं जोडायला घेणार आहे. आता ही क्रॉसपट्टी आपण अशा पद्धतीने ठेवून चेक करायची, शिदी उलट बरोबर तुम्हाला कळेल. आणि थोडंसं टोक पुढे ठेवत आपण ही क्रॉसपट्टी व्यवस्थित अशी इथं लावून घेतोय. कटोरीच्या जॉईंट ह्या दिशेला करायच्या, कटोरीकडच्या बाजूला क्रॉसपट्टी अशी करत आपण रोल केला आणि अस्तर आता व्यवस्थित आपण आकाराने मॅच करत असं स्टिच करून घेणार. तर आपली ही क्रॉसपट्टी अल्ट्राच्या फिनिशिंगने लागणार आहे, म्हणजेच वरून आपल्याला इथं मार्जिन दिसणार नाही. अल्ट्राच्या फिनिशिंगने स्टिचिंग आपण इथं करून घेणार. आता बघा, ह्या बाजूच्या तुम्हाला बरोबर जॉईंट दिसतील. कटोरीचे ब्लाऊज शिवत असताना हे जे जॉईंट असतात त्यांचं खूप महत्त्व असतं, तो कुठं कोणत्या दिशेला करायचा असतो. तर हे पार्ट आपल्याला बघणं आणि करणं खूप गरजेचं आहे. सेम पद्धतीने आपण दोन्ही बाजूच्या ज्या क्रॉसपट्ट्या आहेत त्या अशा स्टिच करून घेणार. तर स्टेप बाय स्टेप ब्लाऊज तुम्हाला कसं शिवून घ्यायचं आहे. कटोरीचं फ्रंट पार्ट तर तुम्हाला इथं बघायलाच मिळते, तसंच आपण पूर्ण ब्लाऊजच इथं बघणार आहे. बघा, आता इथं मी अशा पद्धतीने एक सरळ टिप टाकून घेते. आय हुक पट्टी आपल्याला इथं लावून घ्यायची आहे. कापड सरळ करायचा आणि इथं मग तुम्ही तुमच्या कस्टमरच्या चॉईसनुसार गळा कमी जास्त करू शकता. जे गळा मोठा वाढवून घ्यायचा असेल तर तो देखील वाढवू शकता. बघू शकता क्रॉसपट्टीची फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. एकदम मस्त अशी फिनिशिंग इथं आपल्याला मिळालेली आहे. दोन्ही पार्ट एकावर एक ठेवायचे आणि इथं गळा उंचीला मोजून चेक करायचा. कितीचा गळा हवा कस्टमरला किंवा आय हुक पट्टी अशी ठेवून तुम्ही चेक करू शकता आणि त्याप्रमाणे मग तुम्ही गळ्याचे जे आहे ते कटिंग इथं करून घेऊ शकता. जसं मी मार्किंग केलेलं आहे ना, सेम त्या पद्धतीने. आता इथं आपलं हे कॉलरचं ब्लाऊज असणार आहे, म्हणून आपण शोल्डर बरोबर शोल्डरकडच्या बाजूने फक्त वरच्या दिशेने
1 इंच असं वाढून घेतलं होतं. एवढे बदल आपण यामध्ये केले. त्यानंतर याच्या आर्म होलचे चेंजेस आपण जेव्हा शोल्डर जोडून घेणार तेव्हा करणार आहे. आता जसं आपण नेहमीच्या ब्लाऊजला आय हुक पट्टी लावून घेतो तसंच मी इथं लावून घेते. अशा पद्धतीने दाबटीप टाकायची आहे आणि पूर्णपणे आपली ही जी काही पट्टी आहे ती आता आपण आतमध्ये अशी फोल्ड करणार आहे. बघा, एक पट्टी आपण शिद्यावरून ठेवून घेतली, ती आपली हुक पट्टी झालेली आहे, आतमध्ये गेली पूर्णपणे. आणि ही जी एक पट्टी आहे ही आपण उलट बाजूने ठेवणार, तर ही आपली आय पट्टी इथं तयार होणार आहे. आय पट्टी केव्हा पण आपल्याला ब्लाऊजवरती वाढवून घ्यायची असते, म्हणजे आपण ही पट्टी बरोबर 1 इंचाने वाढवून घेत असतो. हिला वाढीव पट्टी म्हणायचं असतं आपल्याला. पूर्णपणे वर न घेता आपण हिला बरोबर एवढी वाढवून घेतलेली आहे. तर मी आय मशीनचे तयार करत असते. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही मशीनचे करू शकता किंवा तुम्ही धाग्याने देखील आय इथं बनवून घेऊ शकता. मार्किंग देखील तुम्ही इथं करून घेऊ शकता सारख्या अंतरावर. आता परत एकदा चेक करायचं आहे आपल्याला गळ्याला पट्टी लावण्याच्या आधी की आपली आय हुक पट्टी सारखीच आहे ना, का कमी जास्त पण आलेला आहे. त्यानंतर मी इथं आता राऊंड नेकमध्ये आपलं इथं एकदम छान असा आकार आलेला आहे गळ्याचा. तर पट्टी मी थोडी वेगळ्या पद्धतीने कटिंग करते, म्हणजे गोल आकारात. जसा गळा आहे ना तसा ठेवून घेतलेला आहे. आता याला आजूबाजूने स्टिच करून घेते आणि जशी आपण पट्टी मार्किंग केली तशी जिथं कटिंग करून घेऊ. म्हणजे अशा पद्धतीची जेव्हा तुम्ही राऊंड नेकवरती पट्टी लावतात ना, तेव्हा मग आपल्याला प्लेट घेण्याची गरज नसते. जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असते, गळ्याला पट्टी लावत असताना गोल आकारावरती प्लेट घेण्याची आपल्याला गरज पडते जेव्हा आपली पट्टी गळ्याची पट्टी सरळमध्ये कटिंग झालेली असते. आता इथं बघा, असं मी फोल्ड करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण इथं स्टिचिंग करून घेऊ. आता आपण ही पट्टी गोल आकारात कटिंग केल्यामुळे इथं आपल्याला प्लेट्स घेण्याची गरज नाही आहे. गोल आकारावर कट लावायची आणि दाबटीप टाकत पूर्णपणे पट्टी आपण आतमध्ये फोल्ड करणार आहे. दोन्ही पट्ट्या आपण एकाच मापाच्या कटिंग केल्या. आता व्यवस्थित जशी ह्या बाजूची आपण पट्टी लावून घेतली तशीच आपण त्या बाजूने देखील लावून घेणार आहे. एक बाजूने वरून लावली जाते, एक बाजूने म्हणजे शोल्डरकडच्या तसंच गळ्याकडच्या बाजूने असे आपल्याला बदल करायचे असतात. बघू शकता किती सुंदर असं फिनिशिंगमध्ये आपलं फ्रंट पार्ट इथं तयार झालेला आहे. आता ही पट्टी मी थोडीशी ताणून घेतलेली आहे, कारण ही वाली बाजू आपली आय पट्टीमुळे थोडीशी मोठी झालेली आहे. मग आपल्याला गळ्याला पट्टी बरोबर पुरायला हवी, म्हणून थोडंसं मी इथं पट्टीला खेचून घेतलेलं आहे आणि पुढे असं नॉर्मल फोल्ड केलेलं आहे. तर बघा, फ्रंटचे दोन्ही पार्ट एकदम फिनिशिंगमध्ये मस्त असे आपले तयार झालेले आहेत. गळ्याचा आकार किती परफेक्ट आलेला आहे तुम्ही बघू शकता. कॉलर नेक बनवतोय आपण, म्हणून आपण अशा पद्धतीने यामध्ये थोडे बदल केले होते. आता हे बॅक पार्ट देखील माझं इथं तयार आहे. त्यानंतर बॅक पार्टवर आपण फ्रंट असं पलटवून घेतलेलं आहे आणि इथं आपण शोल्डर आता जोडायला घेणार. तर शोल्डरला आपण बॅक पार्ट कटिंग करत असतानाच उतार दिलेला होता आणि त्याचप्रमाणे आता आपण इथं शोल्डर देखील जोडून घेणार आहे. शोल्डर जोडण्याची सुरुवात आपल्याला गळ्याकडच्या बाजूने करायची आहे. दोन्ही शोल्डर जोडून झाले का मी इथे इंटरलॉक करते आणि मग आता चेकिंग टाइम आहे आपला. आपल्याला ब्लाऊज कसं कुठं चेक करायचं आहे हे पण तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. आपला डीप गळा आणि बंद गळा हे दोन्ही आपण एकत्र केलेलं आहे. म्हणजे बंद गळ्याचा आपण बॅक पार्ट कटिंग केलं आणि डीप गळ्यामध्ये आपण फ्रंट पार्ट कटिंग केलेला आहे. मग यांचा आर्म होलमध्ये तुम्ही बघू शकणार की किती फरक आपला इथं पडलेला आहे. बॅक पार्ट तसंच फ्रंट पार्टमध्ये बराच असा फरक आपला इथं आलेला आहे, तो तुम्हाला इथं बघायला मिळेल. बघा, आता चारही पार्ट मी सारखे केले. साईडला थोडं एक्स्ट्रा वाटलं ते मी कटिंग केलेलं आहे. त्यानंतर इथं आता आपण बघणार की हा एवढा पार्ट आपला जास्तीचा आलेला आहे बॅक पार्टहून, कारण बॅकचा मुंडा आपण 8 इंचाचा घेतला आणि हा जो फ्रंट आपण यासाठी वापरमध्ये घेतला
तो डीप नेक प्रमाणे होता, म्हणजे याचा मुंडा कमी असतो कटिंग केलेला. तर तुम्ही बघू शकता केवढा कापड जास्तीच्या इथं आलेला आहे. तर मी एवढा मार्जिन पुरता त्याला कट केला आणि पुढे आता आकार आपण कंटिन्यू त्याला देणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला देखील कटिंग करायची आहे. 1.5 ते 2 इंच आपला हा कापड एक्स्ट्राचा इथं निघालेला आहे पुढच्या मुंड्याचा. तर आता आपलं हे जे आहे ना ते ब्लाऊजचं बॉडी पार्ट ओके आहे स्लीव लावून घेण्यासाठी. तर आपण बाही नंतर जोडणार, आधी आपण कॉलर करून घेणार. तर हा कॉलरचा रोल मार्केटमध्ये मिळतो, 1 इंच रुंदीला आहे म्हणजे उंचीला, आणि कॉलर जी आहे ती मी 13 इंच कटिंग केलेली आहे. त्याची व्यवस्थित घडी घालत आपण इथं नॉर्मल असा राऊंड शेप इथं दिलेला आहे. आता कॉलरसाठी देखील मी इथं कापड जोडून घेतलेलं आहे, कारण कापडची खूप काटकसर होती. तर मग मी जॉईंट असा दिला की दोन्ही बाजूने काठ समोर येतील पुढे, आणि हा जॉईंटवाला पार्ट आपला मागे राहणार आहे. तर याला आपण अस्तर लावून स्टिच करून घेणार, कारण साडीचा कापड थोडा पातळ आहे, म्हणजेच आपलं हे साडीचं ब्लाऊज पीस जे आहे ते कॉटनचंच आहे. अस्तरवर आपण मेन कापड असं स्टिच करून घेतला. त्यानंतर आपल्याला ही कॉलर अशी ठेवायची आहे आणि 5 इंच कापड असा फोल्ड करून घ्यायचा आहे. कॉलरची जी पद्धत आहे ती खूप सोपी मी तुम्हाला इथं दाखवते. तुम्ही अशाच पद्धतीने प्रत्येक ब्लाऊजला, म्हणजे हाफ कॉलरचं ब्लाऊज तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कॉलर लावू शकता. हे माप थोडं मोठं असल्यामुळे मी 13ची कॉलर घेतलेली आहे, 13 इंचची. बाकी तुम्ही इतर मापांसाठी 12.5 इंचची कॉलर घेऊ शकता, कारण हे जे ब्लाऊज आहे ते आपण 44 मापात बनवून घेतोय. बघा अशा पद्धतीने कॉलरला आपण एक बाजूने फोल्ड केलेला आहे. त्यानंतर आपल्याला अशी घडी घालायची आहे आणि फक्त इथं जो राऊंड शेप आहे ना कॉलरचा, आजूबाजूला आपण जो आकार दिलेला आहे त्या आकारावरच आपण इथं टीप टाकणार आहे. व्यवस्थित हाताने सल पाडायचा, कापड कमी जास्त सुटायला नको आपला. ओके, अशा पद्धतीने. आता इथं बघा कॉलरच्या बाहेर आपण बरोबर अर्धा इंच कापड राहू देणार आहे. हा एवढा कापड आपल्या मार्जिनमध्ये जाणार आहे. इथं मी कटिंग केल्यानंतर कापड मोकळा झाला तर आपण परत स्टिचिंग करून घेऊ आणि कॉलर अशी पलटवून घेणार. बघणार तुम्ही एकदम मस्त फिनिशिंगमध्ये कॉलर तयार झाली. इथं आता आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि सेंटरला कट लावायचा आहे. परफेक्ट एकदम सारख्या पद्धतीने आपल्याला कॉलर लावून घेण्यासाठी सेंटरला कट लावायचा. त्यानंतर फक्त बॅक पार्टचा आपण शोल्डरला शोल्डर मॅच केलेला आहे आणि इथं सेंटरला कट लावला. बॅक पार्टला आपण सेंटरला कट लावल्यानंतर उलट बाजूने आपण ही कॉलर ठेवून घेतलेली आहे. बघा कॉलर शिदी येण्यासाठी तुम्हाला उलट कापडवर कॉलर ठेवायची आहे. मी कशा पद्धतीने ठेवली तुम्हाला देखील अशाच पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. आणि हे शोल्डरचे जे पॉईंट आहेत ना ते थोडे क्रॉस कटिंग करायचे की जेणेकरून इथं चून वगैरे पडायला नको म्हणून. अशा पद्धतीने बरोबर आपल्याला मधूनच सुरुवात करायची आहे कॉलर लावून घेण्यासाठी. तेव्हाच तुम्हाला कॉलर फिनिशिंगमध्ये इथं लावता येणार आहे. आणि हा शोल्डरचा जो जॉईंट असतो ना तो आपल्याला क्रॉस असा कटिंग करायचा असतो. आता दोन्ही बाजूने कॉलर लावून झाल्यानंतर जो कॉलरचा राऊंड आकार तयार झालेला आहे तिथं आपल्याला कट लावायचे आहेत. गोल आकारावरती तसं शोल्डर जेवढा आपण कट लावत पूर्णपणे कॉलरची मार्जिन आपण आतमध्ये टाकणार आणि वरून कॉलर अशी व्यवस्थित कव्हर करणार आहे. तर एकदम फिनिशिंगमध्ये आपली इथं कॉलर लावून होते. तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने तुम्हाला पण कॉलर जमणार आहे. प्लेन कापड जरी तुम्ही वापरमध्ये घेतला कॉलरसाठी तरी देखील खूप सुंदर असा लुक येतो. पण इथं माझ्या ब्लाऊज पीसचा कापड जेवढा शिल्लक होता त्यामधून मी काठाचा असा योग्य तो वापर इथं केलेला आहे की जेणेकरून दोन्ही बाजूने काठाची जी कॉलर आहे ती समोरून आपल्याला दिसणार आहे. आता जे राहिलेले ब्लाऊज आहे ते मी नेहमीप्रमाणे इथं पूर्ण करून घेणार आहे. तर इथं कॉलर एकदम मस्त आपली लावली गेलेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपण हाफ कॉलर इथं तयार करून घेतलेली आहे.
आता पूर्णपणे ब्लाऊज आपण मस्त नेहमीप्रमाणे स्लीव लावून फिटिंग इथं करून घेणार आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला पण कॉलरचं ब्लाऊज नक्कीच जमणार आहे. हव्या त्या मापात तुम्ही ब्लाऊज बनवू शकता. इथं मी अजून डबल कॉम्बिनेशन असं केलेलं आहे की डीप गड्याची पॅटर्न वापरमध्ये घेत आपण बंद गड्याचं ब्लाऊज इथं बनवून घेतलेलं आहे. तर बघू शकता माझे इथं बाही वगैरे जोडून झाल्या. त्यानंतर मी ब्लाऊजची फिटिंग देखील करून घेते मापाप्रमाणे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला देखील स्टेप बाय स्टेप ब्लाऊज कुठं कसं चेक करायचं असतं हे सर्व बघणं खूप गरजेचं असतं. तर मग मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता की ते सुंदर असं ब्लाऊज मी तुम्हाला इथे शिवून दाखवलेलं आहे. हाफ कॉलरमध्ये 44 मापाचं ब्लाऊज मी 42 पॅटर्नवरून कटिंग केलेलं आहे आणि सोबत कॉलर एकदम सुंदर अशी फिनिशिंगमध्ये आपण इथं लावून घेतलेली आहे. तर आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्ही माझा पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.